या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 2359 1259. शिवांशू बंटू लक्ष्मीनारायण बोद्धुल यांचा अपघाती मृत्यू. शिवांशू उर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धुल वय वर्ष 6 राहणार अशोक चौक या गोंडस मुलाचा काल दिनांक 31/5/2025 रोजी दुपारी 4च्या दरम्यान आजीसोबत चालत जात असताना गेंट्याल चौक शास्त्रीनगर सरसबारच्या समोर एका टू व्हीलरनं धडक दिल्यानं अपघाती मृत्यू झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवारी दुपारी 4च्या सुमारास मुलाची आजी घराकडे जात असताना समोरून अतिवेगाने येणाऱ्या 2 मुली या टू व्हीलरवर येत होत्या. भरधाव असलेल्या टू व्हीलरच्या बंटू बोद्धुल या मुलास जोरात धडक बसली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्यात जबर मार लागली. अपघात झाल्यानंतर बरोबरच आजूबाजूच्या नागरिकांनी रिक्षात घालून ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटल इथं घेऊन गेले. डोक्याला एवढा जबर मार लागल्यानं डोक्यातून खूप रक्तस्राव होत होता. काही वेळाने मुलाला झटके येण्यास सुरुवात झाली. अशातच त्याची प्रकृती गंभीर बनली. अखेर गोंडस बाळाचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान अपघाती मृत्यू झालेल्या परिवारानं अपघात करणारी त्या मुलाला सहकार्य न केल्यानं तसेच डॉक्टरांच्या उपचाराला लहान बाळाने न दिलेला प्रतिसाद यामुळे त्या बालकाचा दुर्दैवी अंत झाला. एक गोंडस व नेहमी हसत खेळत राहणारा आणि आई वडिलांचा एकुलता एकच मुलगा असलेला गोंडस मुलांचा अपघाती मृत्यू झाला. याला जबाबदार असणारे, धडक देणारे व उशीर उपचार करणारे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोद्धुल यांनी केली. एकंदर या घटनेत रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कॉलेज मुलं मुली ट्रिपल सीट वाहन चालवणं, मुलींकडे वाहन परवाना नसतानाही पालकांच्या आपल्या मुलींना वाहन देऊन इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारे वृत्ती ही निश्चितच धोकादायक आहे. वाहतूक शाखेकडून शहरातील विशिष्ट मार्गावर उभं राहून वाहतूक भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते अशी दृष्टी सर्वसामान्यांना दिसते, पण यातून बोध काही वाहनधारकांना होताना दिसत नाही. वाहतुकीचे धडे शालेय महाविद्यालयातून दिले जात नसल्यानं अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं. यात निष्पापांना आपला जीव गमवावा लागतोय. वरिष्ठ पोलिसांकडून योग्य तो निर्णय होणं गरजेचं आहे.